मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर लक्षात येतं संबंधित तरुणी ही आरोपीशी बऱ्याच वेळ बोलताना दिसतीये। मास्क घालून आलेला हा आरोपी अनोळखी आहे, आपली कोणतीही ओळख नाहीये, तरी सुद्धा संबंधित तरुणीने आपल्याला कुठे जायचंय, आपल्याबरोबर कोण आहे, आपला पत्ता, या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे कदाचित आरोपीच्या लक्षात आलं असेल की ही मुलगी एकटी आहे आणि आरोपीने सांगितलं की मी तुला बस दाखवतो, माझ्यासोबत चल, आणि यामुळे ती तरुणी त्या आरोपी सोबत गेलेली आहे। मला महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लहान भगिनींना या निमित्तानं आव्हान करायचं आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, आपली कोणतीही माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नका। इतकंच काय, सोशल मीडिया आणि फेसबुकवरती सुद्धा जर कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असेल तर सहजासहजी त्याला बळी पडू नका। शेवटी माणसांच्या कळपामध्ये हिंस्र श्वापदांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, आपली सुरक्षा आपल्या हातामध्ये आहे।